अय्यो, हे बघा गाईज, आम्ही आलो आहोत इथे पॅगोडाला. हे बघा तसे तक्ष बसलेत, खूप छान वाटते. अगदी इतकं शांत वाटतंय ना जीवाला, सांगू शकत ना. अगदी मेडिटेशनसाठी. तसे बघा कसा ओपन झालाय. हे बघा तक्ष मस्त खुश आहे, तसे बसलाय माझ्या बाजूला. गाईज, आम्ही आज थोडा रिलॅक्स वेळ घालवत आहोत. ठीक आहे, तर तुम्ही पप्पा असते तर नुसते त्रास देतात, इथं बसून देत नाही. चला चला. तर बघा आम्ही आलेलो आहोत पॅगोडाला. खूप छान वाटतं इथे ग्रीन ग्रासमध्ये. थोडं आज आम्ही रिलॅक्स होत आहोत. तर गाईज तुम्ही बघा किती छान आहे. हे बघा कसा सुंदर असा पॅगोडा आहे. अगदी आमचं भवन बघा, खूप छान. सगळे बघू शकता तुम्ही. बघा कसे फॅमिली येतात, रिलॅक्स होते आणि खूप छान वाटत आहे. इथे ग्रंथालय आहे रमाबाईंसोबत, त्यांच्या छान छान आठवणी आहे. इथे खूप सारी फॅमिली येते, खूप रिलॅक्स वाटतं, अगदी शांत. आणि आज आम्ही खूप रिलॅक्स व्हायला आलो आहे. तर गाईज आमच्या व्हिडिओजला प्लीज लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. खूप छान. हे बघा तक्ष मला फूल घेऊन आलं. हे बघा खूप छान. खूप छान सुंदर असं सुगंध येत आहे इकडच्या फुलांचा. आणि बघा गार्डन एरिया किती छान बनवलाय. हे बघा, बघा अगदी किती छान वाटत आहे. इथे असं स्मारक टाईप बनवलंय. आणि इथे येण्याचा आमचा मुद्दा हा आहे की बाबासाहेबांनी जे शिक्षण केलेलं आहे आणि आज सुशिक्षित झालेले आहेत लोक, ग्लोबलायझेशन होत आहे. तर मला असं वाटतं की मुलांनी खूप सारा अभ्यास करावा, खूप सारं शिक्षण करावं. त्यासाठी त्यांना कुठे एक प्रेरणा मिळावी, त्यासाठी आलो. बाबासाहेबांनी काय शिकवले? चांगला अभ्यास करा, पुस्तकं घेऊन वाचा. शिकाल तर शिकाल, वाचाल तर वाचाल. बाबासाहेब कसे उभे राहतात? हातामध्ये काय असतं त्यांच्या? पुस्तक. आणि हात वर काय आहे? म्हणजे पुढं पळा. हां, पुढे चला. ओके. हे बघा तसेने तक्षेने फूल लावलेलं आहे केसामध्ये. आज आम्ही खूप छान वेळ रिलॅक्स घालवतो गाईज. तुम्ही आमच्या प्लीज रीलला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ नक्की बघा. तसं जा थोडंसं इथे फिरवून आणि थोडंसं. हॅलो.